आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लॉरियलचा हेअर स्पा आणि हा स्टेप बाय स्टेप कसा करायचा जाणून घेऊयात. सो हे माझ्या क्लायंटचे हेअर्स आहेत आणि खूप ड्राय आहे, तुम्ही बघू शकता, आणि फ्रिझी पण आहेत. सो सगळ्यात आधी कुठली ट्रीटमेंट करण्याच्या आधी व्यवस्थित शॅम्पू करून घ्यायचा. शॅम्पूनी क्युटिकल्स ओपन होतात आणि घरी जो तुम्ही शॅम्पू करतात त्याच्यापेक्षा नक्कीच तो डिफरंट असतो. सो मी यूज करणारे आहे लॉरियलचं स्मूदनिंग हेअर स्पा क्रीम आणि त्याच्यासोबतच ॲम्प्यूल, जी की स्मूदनिंगसाठी यूज होते, मॉइश्चर ॲड करतं भरपूर. सो मी आधी सिरम त्याचा यूज करून घेतलेला आहे, हे सेक्शन बाय सेक्शन लावलेलं आहे पूर्ण केसांना, आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक सेक्शन बाय सेक्शन असंच क्रीममध्ये थोडं सिरम ॲड करून लेंथला पण लावून घेते आहे. सो असं लावून घ्यायचं आहे प्रॉपरली सेक्शन बाय सेक्शन. ॲक्च्युली स्पा म्हणजे काय, स्पा कशासाठी करायचा, त्याचे रिझन्स काय काय आहे, हे आज आपण जाणून घेऊया थोडक्यामध्ये. तर स्पा म्हणजे काय, तर सॅलस पर ॲक्वा. सॅलस पर ॲक्वा हा ॲक्च्युली ग्रीक वर्ड आहे आणि हा पाण्याशी रिलेटेड आहे. म्हणजे हा तुमच्या ड्रायनेसला कमी करतो. तुमच्या केसांच्या क्युटिकल्समध्ये जे ड्रायनेस वाढलेलं आहे, मॉइश्चर कमी झालेलं आहे, ते मॉइश्चर आपण फील करण्याचं काम त्यात करतो. आणि ॲक्च्युली त्याचे बरेचसे रिझन आहे. हेअर लॉसचे रिझन आहेत. स्पा बरेच जण हेअर लॉस होतो आहे म्हणून पण करतात, डॅन्ड्रफ होतो आहे म्हणून पण करतात. सो त्याचे बरेच रिझन आहेत. सो स्पा नक्की कशासाठी करायचा हे तर तुम्हाला आता कळलेलं आहे. डॅन्ड्रफ आहे, मॉइश्चर ॲड करायचं, स्मूदनिंगसाठी आहे, हेअर लॉस प्रॉब्लेम आहे, खूप ड्रायनेस वाढलेला असेल त्याच्यासाठी पण आहे. आताच्या एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन इतकं आहे की तुमच्या हेअर्सला मॉइश्चरची गरज पडते. क्युटिकल्स पूर्ण पोल्युशननीच खराब होतात, ड्राय होतात, की हेअर लॉस पण होतो, हेअर डॅमेज होतात. सो किमान 15-20 दिवसात हा स्पा प्रत्येकाने रेग्युलरली बेसिस करावा. जसं तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेता तसंच तुम्ही तुमच्या हेअर्सची पण काळजी घेतली पाहिजे. एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही शॅम्पू आणि कंडिशनर प्रॉपरली केला पाहिजे. जर शॅम्पू आणि कंडिशनर प्रॉपरली केला तर कुठलीही ट्रीटमेंट तुम्ही घेतल्यानंतर त्याचा जो लास्टिंग आहे तो जास्त दिवस राहतो. प्रॉपरली माझा एक साईडचं सेक्शन झालं आहे. सो आता मी सेकंड सेक्शन स्टार्ट केलेलं आहे. पाणी यूज करायचं, वॉटर यूज करणे जास्त गरजेचं आहे. तुम्ही जितकं वॉटर स्प्रे कराल, हेअर्स ड्राय झाले की लगेच वॉटर स्प्रे करायचं. अगेन त्याला इमल्सिफाय प्रॉपरली सेक्शन बाय सेक्शन करायचं, त्याला कोमिंग करून घ्यायचं. ॲक्च्युली माझ्या क्लायंटचे हेअर्स इतके ड्राय आहेत की मला ते परत टँगल फ्री करूनही ते परत टँगल्ड झालेलं आहे. सो मला ते प्रॉपरली सेक्शन केल्यानंतर, सेक्शनिंग काढल्यानंतर परत कोम करायचं, त्याचे टँगल फ्री करायचं त्याचं, आणि त्याला वॉटर स्प्रे करूनच क्रीम इमल्सिफाय करायचं. प्रॉपरली क्रीम इमल्सिफाय केलं की त्यात हेअरच्या क्युटिकल्समध्ये ते मॉइश्चर ॲड होणार, आणि असं सेक्शन बाय सेक्शन ते अगदीच प्रॉपरली लावून घ्यायचं आहे. आता हा स्पा तुम्हाला घरच्या घरी पण करता येतो, बट तुम्हाला असं प्रॉपरली ॲप्लिकेशन करता येणार नाही आहे, कारण ही एक टेक्निक आहे जी की सॅलॉनमध्येच होते आणि ज्यानेही तुमचं प्रोडक्ट जे आहे ते व्यवस्थित इमल्सिफाय होतं आणि तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळतो. चारही सेक्शनमध्ये ॲप्लिकेशन प्रॉपरली केल्यानंतर बॅकचे 2 साईड्स आणि फ्रंटचे 2 साईड असे झाले की प्रॉपरली त्यांना 5 मिनटं वेट करून मसाज स्टार्ट करायचा आहे. मसाजचा व्हिडिओ मी तुम्हाला, जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुमच्यासाठी नक्की शेअर करेल. सो मसाज झाल्यानंतर त्यांना एक 5 मिनटाचं स्टीम द्यायचं आहे. मी यात स्टीम नाही दाखवलेलं आहे. स्टीम द्यायचं आहे. स्टीम करून झालं की परत 5 मिनटाचा वेट करायचा आहे, आणि 5 मिनटाचा वेट करून झाले की मग त्याला फक्त साध्या पाण्याने रिन्स करायचं आहे. एकदम नॉर्मल वॉटरनी रिन्स करायचं आहे. शॅम्पू कोणीही करायचा नाही आहे, कारण आपण ऑलरेडी त्यात मॉइश्चर ॲड केलेलं आहे. सो तुम्ही बघू, सो कुठलीही केमिकल ट्रीटमेंट असू द्यात किंवा हेअर कलर असू द्या किंवा काही असू द्या, तुमचा ड्रायनेस कमी करण्यासाठी तुम्ही 15 ते 20 दिवसात ही प्रोसेस रिपीट करणं गरजेचं आहे. सो तुमच्यासमोर आता रिझल्ट दिसतोय तुम्हाला की किती छान झालेले आहेत हेअर्स, ड्रायनेस कमी झालेले आहेत. अशा प्रकारचेच व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.